हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूज. एक तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आणि एक महत्त्वाची रिक्रुटमेंटची अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेडद्वारा म्हणजेच महाडिस्कॉमद्वारा खरं तर त्या 4 नवीन ॲडव्हर्टिजमेंट जे आहेत रिलीज करण्यात आलेल्या आजच्या दिवशी. ऑफिशियल वेबसाईटला जर तुम्ही पाहिलं तर अकाउंटसाठी, विद्युत सहाय्यकसाठी, ग्रॅज्युएट ट्रेनी आणि आताच आपण नुकत्याच पाहिलेल्या डिप्लोमा ट्रेनीसाठीच्या 4 ऑफिशियल अपडेट ज्या आहेत त्या रिलीज करण्यात आलेल्या आहेत. त्यातूनच एक डिग्री स्टुडंटसाठी जी आहेत ठीक आहे 7/2023ची जी एक नवीन अपडेट जाहिरात जी आहे ती रिलीज करण्यात आली. टोटल नंबर ऑफ पोस्ट इथे पाहत आहे तुम्ही 281 पोस्ट. पण यासाठीची जी काही महत्त्वाची गोष्ट आहे जी गेटचा एक रिक्वायरमेंट यामध्ये लावलेली आहे त्याबद्दल मी बोलणार आहोत. ठीक आहे, व्यवस्थित अपडेट बघा की काय काय याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट्स दिलेले आहेत आणि त्यानंतर आपण या रिक्रुटमेंटसाठी किती तयारीत आहोत हे आपण ठरवूया. ओके, तर मी तुम्हाला सर्वात प्रथम ही जी तुमची ऑफिशियल नोटिफिकेशन आहे हे वाचून दाखवते. जे काही ठळक मुद्दे आहेत ठीक आहे हे आपण खरं तर पहिले पाहून घेऊया. त्यानंतर आपल्याला या रिक्रुटमेंटची जी फर्दर ॲनालिसिस करून ही जी गेटची जी आपल्याला रिक्वायरमेंट दिलेली आहे ही खरंच योग्य आहे का नाही हे आपण मात्र ठरवूया. बघा, मी तुम्हाला सगळ्यात पहिले याची नोटिफिकेशन वाचून दाखवतोय. पण त्याआधी मात्र जर तुम्ही आपल्या चॅनल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूजला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल ठीक आहे तर तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती क्लिक करून ठेवा, कारण की येणारी अपडेट्स ज्या काही महत्त्वाच्या अपडेट्स आहेत ते तुम्हाला लवकरात लवकर आणि सर्वप्रथम पाहावयास मिळतील. आपले दोन्ही चॅनल्स कोचिफाय आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूजचे ॲप्लिकेशन तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला अपडेट्स देत असतो. ओके, तर बघा आता सर्वप्रथम आपली ही जी नोटिफिकेशन आहे पहिले पाहून घेऊया. तर यामध्ये सर्वप्रथम जर आपण नोटिफिकेशन पाहतोय ओके तर सर्वात पहिलेच टायटलला इथे दिलेलं आहे. बघा, ह्या डेट जी आहे ॲडव्हर्टिजमेंट नंबर काय 7/2023 कोणासाठी ग्रॅज्युएट ट्रेनी डिस्ट्रीब्युशनसाठी ठीक आहे, म्हणजे इलेक्ट्रिकलच्या ज्या पोस्ट आहेत त्याच्यासाठी मी म्हणतोय. बघा, काय जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या सर्वप्रथम इथे पाहून घ्या. इंडियाज बिगेस्ट पॉवर डिस्ट्रीब्युशन कंपनी हॅव्हिंग ओव्हर 2.7 crores कन्झ्युमर्स अँड डेडिकेटेड पूल ऑफ ओव्हर 80,000 एम्प्लॉईज वगैरे ह्यात म्हटलेलं आहे. आणि याच्यात काय की लुकिंग फॉर अ revenue of over 95,000 crore is looking for a talented, dynamic and result-oriented professionals with a proven track record to join a MSCDCL through GATE score as a graduate engineer trainee distribution or graduate engineer trainee civil on a contractual basis for a period of 1 year after successful of completion of a contract period of a graduate engineer trainee distribution or graduate engineer trainee civil. The candidate will be absorbed on the regular post of assistant engineer distribution and assistant engineer civil respectively as per the company's rule. महत्त्वाचा पॉइंट काय, गेट. आपण इथे तयारी करतोय 50 40 20 क्वेश्चनची. आतापर्यंतची जी महाट्रान्सकोची रिक्रुटमेंट आलेली आहे ठीक आहे त्याची एक्झाम नुकताच होणार आहे. आपल्याकडे टेलिकम्युनिकेशनची डेट आलेली आहे. नुकताच आपल्याकडे एईची इलेक्ट्रिकलची डेटसुद्धा येईल. आज जर आपल्याकडे ही ज्यामध्ये सगळ्यात पहिले आपण नोटिफिकेशनमध्ये टोटल नंबर ऑफ पोस्ट पाहून घेऊया. त्यामध्ये सांगतोय बघा, ग्रॅज्युएट ट्रेनी इलेक्ट्रिकलला ग्रॅज्युएट ट्रेनी डिस्ट्रीब्युशन म्हणजेच इलेक्ट्रिकलच्या ज्या पोस्ट आहेत टोटल त्यामध्ये 281 नंबर ऑफ पोस्ट आहेत टोटल ठीक आहे. SC ST व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल रिझर्वेशन तुम्ही पाहू शकता. ओबीसीसाठी किती दिलेलं, ओपनसाठी किती आहे, SBCसाठी किती आहे ठीक आहे. त्याच्यामध्ये जनरल वुमेन मेरिटियस स्पोर्ट्स पर्सन एक्स सर्व्हिसमॅनसाठी किती दिलेले आहे ठीक आहे. त्याचबरोबर आपल्याकडे जर आपण पाहतो म्हटलं तर ग्रॅज्युएट ट्रेनी सिव्हिलसाठी सुद्धा पोस्ट आहेत 40 पोस्ट. ओके, ह्या झाल्या महत्त्वाच्या गोष्टी. याची जी एलिजिबिलिटी म्हणते आहे ठीक आहे ती सर्वप्रथम गेटसाठी ठीक आहे. त्याची पण तुम्हाला एक गोष्ट सांगते. आता या गेटवरून हे रिक्रुटमेंट घेणे योग्य आहे की अयोग्य आहे हे आपण लवकरात लवकर ठरवूया, कारण की आतापर्यंत स्टुडंट करत आलेली तयारी ठीक आहे हा IBPS पॅटर्ननी तयार करत आलेला परीक्षेसाठी तो तयारी करत आलेला आहे. आतापर्यंत त्याने जवळजवळ 6 ते 12 महिने ठीक आहे जवळजवळ वर्ष त्यांनी घालवले आहे IBPS पॅटर्नच्या रिझनिंगमध्ये, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे प्रश्न सोडवण्यात, मराठीचे प्रश्न सोडवण्यात आणि मुख्यतः टेक्निकलची ठीक आहे. जर ही पोस्ट आहेत 281 पोस्ट, हा एक काही छोटीशी अमाऊंट नाही आहे, छोटीशी एक पोस्ट नाही आहेत. यामध्ये बरीच एक आपल्याकडे जी रिक्रुटमेंट आहे ही तुमच्या हातातून जाऊ शकते. महत्त्वाचं म्हणजे काय, याला हे जे बंधन लागल्या गेलेलं आहे गेटमुळे यामुळे बरीच एक मला निराशा पाहाव्यास मिळत आहे स्टुडंटच्या मनामध्ये ठीक आहे. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपण नक्कीच पाहूया ठीक आहे. पण याच्यामध्ये जे सर्वप्रथम या नोटिफिकेशनला दिलेलं आहे हे पहिले वाचून घेऊया. बघा काय म्हटलेलं आहे, काय काही ठळक मुद्दे आहेत ते तुम्हाला देतोच आहे. खरं तर तुमच्याकडे नोटिफिकेशन अवेलेबल असेलच, नाही असेल तर तुम्ही आपल्याकडे ऑफिशियल वेबसाईटला किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला जाऊन पाहू शकता ठीक आहे. काय म्हणताय, ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी डिस्ट्रीब्युशन किंवा सिव्हिलला पे ग्रुप 2चा आहे
आहे आणि 35 याची एज लिमिट मॅक्सिमम लिमिट दिलेली आहे. ठीक आहे, एज लिमिट पण रिलॅक्सेबल आहे. ठीक आहे, डिपेंड करते की तुम्ही स्पोर्ट्स पर्सन आहात, एक सर्व्हिसमॅन आहात किंवा तुम्ही कुठल्या कॅटेगरीला बिलॉंग करताय तर. ठीक आहे, हा एक सब पॉईंट होता. ठीक आहे, त्याच्यानंतर म्हटलेलं आहे प्री रिक्विजिट्स म्हटलेलं आहे 12/2023 पर्यंत तुमच्या ज्या डिग्री ही कंप्लीट व्हायला हवी. ठीक आहे, डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग और सिव्हिल रिस्पेक्टिव्हली यासाठी तुम्ही अप्लाय करताय. क्लिअर आहे. ओके, याच्यानंतर आता महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके, आपल्याकडे जे नोट 3 आणि 4 आहेत ते MSc कॅन्डिडेटसाठी यामध्ये दिलेले आहे. ठीक आहे, रेम्युनरेशन जे आहेत, ठीक आहे, हे आपल्याला ग्रॅज्युएट ट्रेनिंगसाठी 22,000 आणि सेम आपल्याकडे सिव्हिलला सुद्धा दिलेले आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जे ॲब्सॉर्प्शन होईल ते तुमच्या या स्केलवरती ॲब्सॉर्प्शन होणार आहे. ह्या गोष्टी तुम्हाला माहितीच आहे. मुख्यतः आपण परीक्षेसाठी एलिजिबल आहोत की नाही हे तर पहिले पाहणं गरजेचं राहील. ठीक आहे, यामध्ये रिझर्वेशन यात दिलेलं आहे. ठीक आहे, हे सगळे ॲडिशनल पॉईंट्स आहेत ते तुम्ही वाचून घ्या. ठीक आहे, मुख्यतः जे मेजर पॉईंट्स आहेत ना, ठीक आहे, ते आपण पहिले डिस्कस करून घेऊया. एक्झामिनेशनची डेट्ससुद्धा यामध्ये मेन्शन केलेली नाही आहे. ठीक आहे, मेथडॉलॉजी ऑफ सिलेक्शन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट ज्यावरती आपण डिस्कस करतोय. द कॅन्डिडेट हू हॅव अपियर्ड फॉर गेट एक्झामिनेशन इन द लास्ट 3 years दॅट इज गेट 2021, 2022 अँड 2023 म्हणजे 2021, 2022 किंवा 2023. ठीक आहे, विल बी कन्सिडर्ड एलिजिबल फॉर द अप्लाइंग. ठीक आहे, हेच ॲस्पिरंट्स मात्र फक्त एलिजिबल राहतील. ठीक आहे, आता जे ॲस्पिरंट्स एक 6 महिने वर्षानुवर्षे ज्याची तयारी करत आलेले आहेत त्यांना मात्र या परीक्षेला मुकावं लागेल. पण आपण यासाठी काय करायचं ह्याची सुद्धा स्टेप्स आपण पाहूया. ठीक आहे, ह्या सुद्धा आपण काय करायचं. ठीक आहे, खरं तर हा जो डिसिजन होता, ठीक आहे, मी याचं समर्थन नाही करत. कारण बरेच असे विद्यार्थी आहेत, ठीक आहे, बरेच असे विद्यार्थी आहेत ते गेटसुद्धा क्लिअर करू शकतात. पण अचानक आलेल्या या अपडेटमुळे त्यांना 281 जागेची ही जी रिक्रुटमेंट आली आहे त्यांना मुकावे लागतील. ठीक आहे, हा एक मात्र खूप मोठा एक ड्रॉबॅक राहणार आहे. यासाठी काय करायचं ते आपण सगळ्या स्टेप्स घेऊयात, नाही काही हरकत नाही. त्यासाठी परत दुसरा एक पॉईंट म्हटलेला आहे की कॅन्डिडेट मस्ट हॅव अ क्वालिफाईड इन अ गेट एक्झामिनेशन फ्रॉम वन ऑफ द फॉलोइंग डिसिप्लिन इन ऑर्डर टू बी एलिजिबल फॉर अप्लाइड टू अप्लाय फॉर ॲडव्हर्टाईज पोस्ट. ठीक आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला गेट कोडचं ई लागेल, सिव्हिलसाठी CE म्हणून. ठीक आहे, क्लिअर आहे. यात काय म्हणतात की इन ऑर्डर टू अप्लाय कॅन्डिडेट मस्ट हॅव अ क्वालिफाईड गेट एक्झामिनेशन फ्रॉम एनी ऑफ द अबाउट डिसिप्लिन्स इन ऑर्डर टू बी एलिजिबल फॉर रिस्पेक्टिव्ह ॲडव्हर्टाईज पोस्ट. ठीक आहे, गेट क्वालिफाईड असणं गरजेचं आहे. नुसतं गेट अपिअर करणं चालत नाही, क्वालिफाईड स्कोर तुम्हाला यायला हवा. जो गेट डिसाईड करतो तो किती कट ऑफ लागतो त्याच्यानुसार. ठीक आहे, त्यानंतर म्हटलं आहे क्वालिफाईंग इन अ गेट एक्झाम फ्रॉम अदर डिसिप्लिन शॅल नॉट बी ॲक्सेप्टेड. ठीक आहे, तर बेसिक झालं. ठीक आहे, नंतर म्हटलेलं आहे इफ कॅन्डिडेट हॅज क्वालिफाईड गेट एक्झाम इन द इयर 2021, 2022 किंवा 2023. ठीक आहे, यावर्षी, मागील वर्षी किंवा त्याच्या मागील वर्षी 2021 मध्ये जर तुम्ही क्वालिफाय झाले असाल, ठीक आहे, त्याने किंवा तिने हे जे त्यातले हायेस्ट मार्क्स आहेत, ठीक आहे, त्या तिन्ही वर्षामध्ये जर तुम्हाला 21, 22 आणि 23ला दिले असेल त्यामधले सगळ्यात जास्त हायेस्ट तुम्हाला 22 मध्ये मिळाले असेल, ठीक आहे, तर तो तुम्ही मेन्शन करावा असं यामध्ये म्हटलेलं आहे. नंतर काय म्हणतात की इफ द कॅन्डिडेट सबमिट मोर दॅन वन ॲप्लिकेशन देन ओनली लेटेस्ट ॲप्लिकेशन विल बी कन्सिडर्ड. आपल्याला माहिती आहे ते. ठीक आहे, आणि म्हटलेलं आहे द कॅन्डिडेट्स विल बी सिलेक्टेड बेस्ड ऑन द स्कोअर ऑप्टेन इन द गेट एक्झामिनेशन. आता इथे बऱ्याच स्टुडंटला प्रश्न पडलेला आहे. ठीक आहे, आज आपल्याकडे जी एवढी चांगली रिक्रुटमेंट आलेली आहे 281 पोस्टसाठी. ठीक आहे, खरं तर डिप्लोमा ट्रेनिंगला जी एलिजिबिलिटी आहे तो सेम पॅटर्न आहे आपल्याकडे, 50-40 20-20चाच पॅटर्न आहे. ठीक आहे, ती IBPS परीक्षा घेत असते सहसा. ठीक आहे, पण इथे मात्र जे स्टुडंट्स, ठीक आहे, जे स्टुडंट्स यावर्षी गेट ज्यांनी क्वालिफाय केले नाही किंवा ज्यांनी खरं तर गेटला टार्गेटच केले नाही, ठीक आहे, त्यांचं सर्वात मोठं इथे लॉस होतो आहे. ठीक आहे, ही गोष्ट तुम्ही समजून घ्या आणि यासाठी आपण काहीतरी स्टेप्स नक्कीच उचलू. ओके, कारण की ही जी आता अपॉर्च्युनिटी आलेली आहे, ठीक आहे, या अपॉर्च्युनिटीला 281 पोस्टला जे आपल्याकडे फ्रेशली स्टुडंट्स, ठीक आहे, किंवा जे आपल्याकडे एक्सपिरियन्स स्टुडंट आहेत किंवा जे आपल्याकडे फ्रेशर स्टुडंट्स आहेत त्यांना ही अचानक आलेली अपडेट. ठीक आहे, खरं तर ते त्यांनी गेटसाठी तयारी न करता ते या महाडिस्कॉम, महाट्रान्सको, जेनको या परीक्षेसाठी तयारी करत असतात. ठीक आहे, कधी कधी काय होतं एका एक्झामिनेशनमध्ये नाही क्लिअर झालं तर ते आपल्याकडे मल्टिपल एक्झाम्स ते अपिअर करतात, कुठल्या ना कुठल्या एका एक्झामिनेशनमध्ये त्यांचं एक्झाम क्लिअर होतात. ठीक आहे, पण महावितरणसारख्या अशा एका कंपनीमध्ये लागण्याची जी इच्छा बरेच स्टुडंट्सना असते, बरेच स्टुडंट्स यासाठी तयारी करतात आधीपासूनच. ठीक आहे, पण हा जो आलेला अपडेट आहे, ठीक आहे, या अपडेटला आपल्याला काही ना काही याच्यावरती पावले उचलावे लागते. क्लिअर आहे, ही एक मेजर अपडेट आहे, तुम्ही लक्षात घेत चला. आपल्याकडे ज्या टोटल नंबर ऑफ पोस्ट आहेत त्यापेक्षा सुद्धा आता बघा एक इम्पॉर्टंट अपडेट अशी दिलेली की ओपनिंग ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन फॉर्म जानेवारीमध्ये राहील, त्याची अपडेट येईलच तुम्हाला. फीस किती दिलेली आहे बघा, 500 + GST ओपन कॅटेगरीसाठी, रिझर्वसाठी 200 + ₹50 + GST हे आपल्याला याच्यासाठी राहतील रिझर्व कॅटेगरीसाठी. ठीक आहे,
त्यानंतर बाकी याच्यामध्ये डिटेल्स दिलेले आहेत, हाऊ टू अप्लाय प्रोसिजरसाठी वगैरे सगळे दिलेले आहे, मोड ऑफ पेमेंट वगैरे वगैरे, ठीक आहे. पण मात्र हा जो एक कन्सिडरेशन आहे, ठीक आहे, गेट एक्झामिनेशन क्वालिफिकेशनसाठी, ठीक आहे, हा मात्र बरेच स्टुडंटला एक निराशाकडे घेऊन चाललेला आहे आणि तयारीसाठी, ठीक आहे, त्यांनी आतापर्यंत केलेल्या तयारीला त्यांना एक कन्सर्न येतो आहे, ठीक आहे. म्हणून आपण यासाठी काय करावं काय नाही करावं हे आपण या लवकरात लवकर डिस्कस करणारच आहोत, ठीक आहे. पण मुख्यतः मात्र जो गेटचा जो कन्सिडरेशन आहे हे मात्र रिकन्सिडर करण्यात यावं अशी माझीसुद्धा इच्छा आहे, ठीक आहे. कारण की जे स्टुडंट्स बरेच दिवसापासून तयारीला लागलेले आहेत, ठीक आहे, 21मध्ये 22मध्ये किंवा 23मध्ये जर त्यांनी गेट तयारी असतानासुद्धा बघा काय होतं, गेट एक्झामिनेशनमध्ये एक ऑल टुगेदर एक डिफरंट सिलेबस जो आहे, अप्रोच जो आहे वापरला जातो, ठीक आहे. IBPSच्या परीक्षेमध्ये एक वेगळाच अप्रोच हा वापरण्यात येतो, टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचा, ठीक आहे. जर स्टुडंट यामध्ये जर त्यांची इच्छासुद्धा असेल 22मध्ये किंवा 23मध्ये द्यायची आणि त्यांनी नाही दिली तर त्यावरती आपण ठरवू शकत नाही की तो स्टुडंट्स गेट क्वालिफाईड असेल तरच त्या एक्झामिनेशनला आपण अप्लाय करू शकतो. जर त्यांनी ती एक्झाम दिली नाही ही आधी प्री रिक्विजिट जी आहे ना आधी माहिती असायला हवी होती, ठीक आहे. त्यासाठी म्हणून आपण नक्कीच काही ना काही पावले आपण नक्की उतरूया, ठीक आहे, उचलूया. तर याबद्दल काही अजून तुम्हाला क्वेरीज असतील, फीडबॅक्स असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सजेस्ट करा आणि ही जी अपडेट आहे तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा, ठीक आहे. ही गोष्ट झाली ग्रॅज्युएट ट्रेनिंग डिस्ट्रिब्युशनसाठी जो गेटचा एक कंडिशन आहे ही फार एक निराशाजनक बाब बऱ्याच स्टुडंट्सला वाटते आणि बहुतांश, ठीक आहे, 99% ॲस्पिरंट जे आहेत ते स्टँडर्ड सिलेबसला घेऊन जो आतापर्यंत झालं त्याला त्यांना घेऊन तयारी करत आहे, ठीक आहे. पण त्यामध्ये लागलेल्या गेट कंडिशनमुळे बरेच सगळे जे विद्यार्थी जे ॲक्च्युअली क्वालिफाईड आहेत, जे ॲक्च्युअली ज्यांनी तयारी केलेली आहे या फील्डमध्ये, ते सुद्धा या भरतीपासून मुकावे लागतील त्यांना, ठीक आहे. आपण नक्कीच यासाठी लागलेल्या स्टेप्स घेऊया, ओके. त्यासाठी एक सांगतो मित्रांनो, बघा हे लेटेस्ट अनाऊन्समेंट जे झाले ते आपल्या ऑफिशियल वेबसाईटला झालेली आहेत, ठीक आहे. यामध्ये 4ही ज्या पोस्ट आहेत ते तुम्हाला इथे दिसतात आहे, ठीक आहे. इथेच त्याची जे नोटिफिकेशन आहे की अपडेट्स आहे ते वेळोवेळी तुम्हाला मिळेल आणि आपल्या ॲप्लिकेशनला तुम्ही डाउनलोड करून घेऊ चला, ठीक आहे. कारण की त्यावरती जे अपडेट्स आहेत मी तुम्हाला नोटिफिकेशनच्या माध्यमातून प्रोव्हाइड करतो. टेलिग्राम चॅनल कोचिफाय_ऑफिशियल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQsला कनेक्टेड राहा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी ज्या येणाऱ्या भरतीसाठी ज्या काही अपडेट्स असतील ते तुम्हाला क्विकली तिथे मिळतील आणि इंटरॅक्टिव्ह डिस्कशन आपण तिथे करत असतो. काही जर तुम्हाला कनेक्ट करायचं असेल, काही क्वेरीज असेल तर तुम्ही इथे विचारू शकता, ठीक आहे. तर हा होता एक क्विक अपडेट आपल्या येणाऱ्या भरतीसाठी महाडिस्कॉमच्या रिसेंट सेशनला पाहण्यासाठी ते क्लिक करून पाहू शकता. आपल्या चॅनल कोचिफाय आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQsला इथे क्लिक करून सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलशी कनेक्टेड राहा सो दॅट कुठलाही अपडेट तुम्ही मिस नाही करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस अपडेट गाईज. हॅव अ नाईस डे. भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरच, ठीक आहे. काही क्वेरीज असतील आणि कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.